पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाशराव आबिटकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छुक अनिता देशमुख, तहसीलदार व कार्यकारी दंडाधिकारी, राधानगरी। संविधानिक मूल्याचे जतन आणि सामाजिक न्यायासाठी आयुष्यभर कार्य करणारे आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत, मार्गदर्शक, लेखक आणि सामाजिक प्रबोधनकार प्राध्यापक डॉक्टर विजय काळेबाग यांच्या स्मृतिप्रित्यर्थ शाहू स्मारक भवन येथे आयोजित श्रद्धांजली सभेत विविध मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा रूपाताई वायदंडे म्हणाल्या, प्राध्यापक डॉक्टर विजय काळेबाग यांनी आपले संपूर्ण आयुष्य संविधानिक मूल्ये, लोकशाही आणि सामाजिक न्यायासाठी समर्पित केले। त्यांनी मागासवर्गीय, वंचित आणि उपेक्षित समाज घटकांच्या हक्कासाठी सातत्याने संघर्ष केला। त्यांच्या विचारांमुळे अनेक कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळाली असून समाज आणि त्यांचे कार्य कायम स्मरणात ठेवेल। मान्यवरांनी आपल्या मनोगतात काळेबाग यांच्या सामाजिक कार्याचा, संघटन कौशल्याचा आणि आंबेडकरी चळवळीतील योगदानाचा विशेष उल्लेख केला। समाजातील विविध घटकांना एकत्र आणून बंधुता, समता आणि न्याय या मूल्यांचा प्रचार प्रसार करण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याचे कौतुक करण्यात आले। सभेत उपस्थित वक्त्यांनी सांगितले की प्राध्यापक डॉक्टर काळेबाग यांनी कधीही जात, धर्म किंवा पंथ यांच्या आधारावर भेदभाव केला नाही। संविधानातील मूल्यांवर त्यांची दृढ श्रद्धा होती आणि त्याच विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले। कार्यक्रमास विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, आंबेडकरी चळवळीतील नेते, मागासवर्गीय समाजाचे प्रतिनिधी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी उपस्थितांनी 2 मिनिटे मौन पाळून प्राध्यापक डॉक्टर विजय काळेबाग यांना आदरांजली वाहिली। संविधान आणि सामाजिक न्यायाचा दीपस्तंभ हरपला असून त्यांचे विचार आणि कार्य भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे, अशा भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केल्या। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। साहित्यिक, विचारवंत, अभ्यासक, आंबेडकरी चळवळीचे मार्गदर्शक आणि कृतिशील धाडसी संविधानवादी लेखक प्राध्यापक डॉक्टर विजय काळेबाग सर यांचा दिनांक 7 जून रोजी आकस्मिकरित्या निधन झालं। काळेबाग सरांच्या जाण्यानं आंबेडकरी चळवळीची प्रचंड मोठी हानी झालेली आहे। आज काळेबाग सरांचं कार्य, त्यांचं कर्तृत्व कुठल्याही जातीत, कुठल्याही धर्मात बांधता येण्यासारखं, बंदिस्त करता येण्यासारखं नसल्यानं आंबेडकरवादी मातंग समाजाच्या वतीनं शाहू स्मारक भवन येथे आम्ही आज सरांची शोकसभा मातंग समाजातल्या विविध पक्ष संघटनांचे प्रतिनिधी, मान्यवर, संस्थापक, अध्यक्ष, कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये पार पाडलेले आहे। सरांचा जे काही अर्धवट राहिलेलं, अपुरं राहिलेलं काम आहे, त्यांच्या पुस्तकांचं प्रकाशन करण्याचा मानस यावेळेस आंबेडकरवादी मातंग समुदायाच्या वतीने इथं व्यक्त करण्यात आलेला आहे। त्याच पद्धतीने आम्ही सरांच्या कुटुंबांच्या सोबत शेवटपर्यंत राहून त्यांच्या प्रत्येक साधेला आम्ही प्रतिसाद देऊ असं आमचे शिवाजीराव अण्णा यांनी आवाहन केल्याप्रमाणे आम्ही त्यांच्या कुटुंबासोबत आहोत। लोकशाही आणि संविधानावर अमर्याद प्रेम करणारे आणि मातंग समाजाप्रती प्रचंड करुणा आणि आपुलकी असणाऱ्या काळेबाग सरांना त्यांचं राहिलेलं उर्वरित काम पूर्ण करून मातंग आणि बौद्ध ही वीण एकत्रितरित्या जपण्यासाठी, तो टाका घालण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, हीच काळेबाग सरांना भावपूर्ण आदरांजली ठरेल। काळेबाग सरांना जड अंतकरणाने आंबेडकरवादी मातंग समुदायाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली। जय हिंद। निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज।